यानंतर मी सुमित्राताईंना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने गेले 2 दिवस आमच्या सहवासात आहात आणि आम्ही का वाचतो आणि काय वाचतो या परिसंवादाचे आपण अध्यक्ष आहात, चिपळूणच्या महारवाशिण आहात आणि काल आपण जेव्हा समोर आलात तेव्हा गीतेसाहेबांनी आवर्जून सांगितलं की सुमित्राताई समोर आहेत, तात्काळ त्यांना वर घ्या. तर त्या सुमित्राताई ज्या आपुलकीच्या भावनेतून आपण या ठिकाणी आहात आणि या परिसंवादाचे आपण अध्यक्ष आहात. आपण अनेक वेळा निवडून आलात, त्या कशा निवडून आलात त्यापासून साहित्याशी आपलं नातं काय आहे आणि ह्या सगळ्या मंडळींची सांगड आपण कशी काय घालता याकरता मी आपल्याला निमंत्रित करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मी महाराष्ट्रातलं राजकारण आजकाल लांबून पाहत असते. आमच्या मध्य प्रदेशात अतिशय उत्तम चाललेलं आहे, म्हणूनच कदाचित मी 7-7 वेळा निवडून येत असेन की आमच्याकडे 2च गाड्या चालतात, एक भाजपाची आणि एक काँग्रेसची. बाकी गाड्या चालतच नाहीत आमच्या तिकडे. काही सरळ मार्गी लोक आहोत आम्ही. खरोखर सगळ्यांनी आपला विषय अतिशय सुंदर मांडला, पण मला एक गंमत वाटते. मला माहित नाही, इथे चिपळूणचं संमेलन, तशी तर मराठी साहित्य संमेलन प्रत्येकच खूप गाजत असतं. लोक आम्हाला राजकारणी म्हणतात गीते साहेब, पण माफ करा, रागावू नका. हे महामंडळाचे वेगवेगळ्या ठिकाणून आलेले लोक किंवा कवी लोक, साहित्यिक यांच्या वेगळ्या गप्पा आहे का? कमी राजकारण कुठेही चालत नाही. व्यवस्थित सगळं चालू असतं. इतकंच काय, मी आज इथे बोलणार म्हटल्याबरोबर आमच्या मध्य प्रदेशातून आलेल्या लोकांनी माझ्याजवळ एवढा मोठा कागद दिलाय. मी म्हटलं अहो हा विषयाशी संदर्भित नाही आहे, तरी पण तुम्ही बोला म्हणे. या महाराष्ट्रातल्या लोकांना, आपण महाराष्ट्राबाहेर असलेल्या कवी, कथाकार, आपले मराठी, आम्ही जे साहित्य टिकवून ठेवतो किंवा आमच्या इथले जे कोणी नाटककार, कलाकार आहेत त्यांच्याबद्दल मुळीच प्रेम नाही आणि त्यांना मुळीच हे लोक वाव देत नाही. तुम्हाला मांडलंच पाहिजे आमचं म्हणणं. आता हे परत आमच्यासारख्या राजकारणी जे आम्ही आहोत किंवा जनप्रतिनिधी म्हटल्यानंतर आलंच. मी कागद शांतपणे घेतला, म्हटलं तुमचंही म्हणणं खरं आहे, पण काही वेळेला मी म्हणते आपण मध्य प्रदेशात आहोत तेच उत्तम. हो, या सगळ्यापासून आपण दूर आणि शांतपणाने आपण मराठी लोक आपलं मराठी पण तिथे टिकवून आहोत. आता बघा, छत्तीसगडहून आलेल्या आमच्या उषाताई किती सुंदर मराठी बोलल्या. तुमच्याकडला एखादा महाराष्ट्रीयन माणूस सुद्धा नाही बोलू शकणार इतकं सुरेख. कारण आम्ही पण आमच्याकडल्या बोलण्याला एक खुमारी दुसऱ्या भाषेची पण मिळून जाते, मिसळून जाते. आमच्या इंदोरला आलात तर इंदोरचं मराठी, तिथल्या खाण्यापिण्या इतकंच गोड आहे. ते खरंच आम्हाला वाटतं तेच खरं मराठी, कारण आम्ही हिंदी लोकांशी इतके मिसळून गेलोय. माझं 7व्यांदा निवडून येण्याचं हेच कारण आहे की मी तिथे मराठी असं म्हणत नाही. मी तिथे म्हणते मी जी कोणी आहे ती एक स्वच्छ इमानदार बाई आहे, तुमचं काम करण्यासाठी म्हणून मी आहे आणि ते करत राहीन असं साधेपणाने सांगत असते. त्यांची भाषा आपली मानून. आणि म्हणून आम्ही मराठी बोलत असताना काही वेळा तुम्ही येऊन जा, चालले गेले वगैरे असं वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी बोलत असतो. म्हणून मी आधीच सांगते, माझ्या मराठीवर त्यातला आता झाली 40च्या वर वर्ष झाली मला मध्य प्रदेशात, त्याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो. एक गोष्ट मला वाटते, हे महामंडळ किंवा ज्या संचालकांनी हा विषय ठेवला आणि तो आम्हाला राजकारण्यांना दिला, आम्ही काय वाचतो हा पहिलं जे अर्ध आहे ना, ह्याच्यातच मला कुठेतरी वाटतं कोणी पत्रकार तर नाही हा विषय देण्याच्या मागे, किंवा ह्याच्यातही कुठेतरी राजकारण वाटायला लागतं. कारण आपण राजकारणी लोक आम्ही काय वागतो, काय घालतो, काय खातो, कसे वागतो इतकं बारीक लक्ष ठेवून असतात. अहो गीते साहेब, तुम्हालाही अनुभव आला असेल तर ते तुम्हालाही तटकरी की एखाद्या समारंभात, आम्ही लग्न समारंभात सुद्धा गेलो, घाईघाईने आम्हाला कुठे जायचे, 4-4, 5-5 लग्न अटेंड करायची असतात आणि म्हणून लोक आग्रह करतात म्हणून आम्ही एखादा चमचा असा घाईघाईने तोंडात काहीतरी टाकायला जातो, तो त्याचाच एवढा मोठा फोटो, एवढा मोठा आक आलेला आणि चमचा आमच्या तोंडाशी,
आणि मग यांच्याजवळ किती चमचे हो वगैरे वगैरे. प्रत्येक फोटो मला काही वेळा आठवतं, म्हणजे साहित्य वाचलेलं सुद्धा इतकं लक्षात वेगळ्या प्रकाराने आम्हाला राजकारणी लोकांना ठेवावं लागतं. हे जे फोटो कुठेही तुम्ही लोक घेत असता ना, इकडच्या डाव्या बाजूला बसलेले, मला कित्येक वेळा वपू काळे लक्षात ठेवावे लागतात. त्यांची सहन म्हणून जी गोष्ट आहे, आणि त्याच्यात जे आहे त्यांनी लिहिलंय की ते आतमध्ये गेले आणि थिएटरचा जिना चढत असताना मला खिडकीतून दिसलं की त्यांनी चष्मा काढला, पण चष्मा काढल्यावर त्यांनी रुमालानी डोळे पुसले की चष्मा पुसला. हा प्रश्न आजही मला पडलाय. असं वपू काळ्यांनी त्याचा एंड केलाय. पण मी ते लक्षात ठेवते की कुठेही लोकांच्या समोर वावरत असताना डोळे म्हणून घाम आला तरी सुद्धा, कालच आपण पाहिलं शरद पवार फक्त असं असं पुसत होते, त्यांनी रुमालाने असं जाऊन, कारण तो केव्हा तुम्ही फोटो घेऊन ठेवाल आणि एखादा चुनाव आम्ही हारल्यानंतर किंवा कुठल्या वेळेला तोचा कसा उपयोग कराल. त्यामुळे आम्ही काय वागतो भयंकर महत्वाचं आम्हाला. आणि त्याच्यात आम्हाला हे सगळे लोक, सगळं जे जे काही आम्ही वाचलेलं असतं ते आम्हाला फार लक्षात ठेवावं लागतं. तुम्हाला असं वाटतं, वाचत असतो आम्ही, पण हे जे वाचन आहे आमचं, काही वेळेला मी म्हणते आधी आम्ही का वाचतो, किंवा तुम्ही पण का वाचत असाल. आमच्याबद्दल जर बोलायचं झालं, राजकारणी लोकांबद्दल, तर का वाचतो. मी माझ्या मनाशी विचार केला, मी का वाचते. तर पहिल्यांदा खरं खुरं सांगायचं म्हणजे वाचनाचं वेड म्हणून आपण वाचत असतो, निदान मी तरी. मला आठवतं मी लहान होते, हे तुमचं लोटीसमा, आम्ही त्याला लोटीसमाच म्हणतो, आणि हे जे वाचनालय आजही पुष्कळचं तसं आता थोडीफार सुधारणा केली आहे. पण आज मी जाताना काय पाहिलं असेल, तिथून गेले मुद्दाम भैरीबुवाच्या देवळात नारळ फोडायला, आणि त्यावेळेला मी पाहिलं, मी ज्या खिडकीत मी वाचायला बसायची ती खिडकी अजून आहे की नाही. आहे हो तिथे अजून. ती वेडच होतं. लहानपणापासून एक तर वडील सांगायचे, जा थोडा वेळ तरी लायब्ररीत जाऊन बस. चांगल्या लोकांची भाषणं, आजकाल आपण किती सांगतो माहित नाही. एक हाही फरक झालाय की आमच्या मुलांना आम्ही किती सांगतो कुणास ठाऊक, की जाऊन भाषण ऐकायला बस, वसन व्याख्यानमाला असो, कुठल्याही प्रकारची असो, काहीतरी चांगलं कानावर पडेल. त्याच्याऐवजी आम्ही म्हणतो अभ्यास कर, 4 मार्क जास्त मिळतील, नाहीतर तुझ्या पुढे तो 99% वाला तुझ्या पुढे जाईल, तुला 100 नाही 102% तर नक्कीच हवेत. ही जी आम्ही मुलांना मशीन, मार्क्स कमवायची मशीन बनवतोय, ह्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्हाला विचारता काय वाचतो, पण आम्ही म्हणूनही वाचलं लहानपणी की वेड होतं. आणि त्यामुळे लहानपणापासून काश्मीरची राजकन्या ते नासी फडके काश्मीरी गुलाब, जसं आता तुम्ही सांगितलं नाथ माधवांच्या नंतर जे आम्ही सुरू केलं असेल, बाळशास्त्री हरदासांपासून आणि पुढे ते बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत, जितके म्हणून पुस्तकं जे जे काही आम्हाला मिळत गेलं, काही सोडलंच नाही खरं सांगायचं म्हणजे. आणि म्हणून हे सगळं वाचत असताना का वाचलं, तर त्यावेळेला वाचनाचं वेड होतं. एखादा केर काढताना कागदाचा कपटा जरी हातात दिसला, सापडला तिथे, तरी तो सुद्धा आम्ही लहानपणी वाचत असे आधी, आणि मग तो केरात ढकलला जात असे. इतकं वाचनाचं वेड होतं. कारण कुठेतरी संस्कार होते की जेव्हा जेव्हा, ज्याला आपण म्हणतो काय लिहिता हो पांढऱ्यावरती काळं, पण त्या पांढऱ्यावरती काळ्याला सुद्धा एक फार महत्व असतं. त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक विचार असतो. अर्थात पुढे जाऊन काळ्या खाणीमध्ये पांढरे शिरले तर मात्र फार वाईट, हा जे काही झालं आता ते. पण असं जे होतं, हे वाचन जे आहे, हे वेड म्हणून एक वाचन केलं. सुरुवातीला वेड म्हणून वाचन केलं. त्याच्यानंतर मी असं म्हणेन, इंग्लिशमध्ये म्हणायचं तर सेड म्हणून वाचन केलं. कुणीतरी सांगितलं की हे पुस्तक खूप चांगलं आहे, तुम्ही वाचा बरं का, असं म्हणून त्याचं वाचन केलं, की कुणीतरी सांगितलं म्हणून वाचन केलं. आणि त्याच्याही पुढे आम्ही राजकारणी आहोत, आणि त्यामुळे तुम्हाला सांगते, आम्हाला कुठे केव्हा कसलं बोलावणं येईल, कुठल्या सभेचं येईल, आहे ना, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक सभेचं
त्याच्याच जोडीने नुसतं साहित्य संमेलन असं नाही, ऑर्थोपेडिक संमेलन असो, आणखीन कुणाचं असो, आयुर्वेदिक असो, काय काय वाटेल ते कार्यक्रम असो, तिथे राजकारणी लोकांना आम्हाला बोलावलं जातं आणि मग बोलावल्यानंतर भाषण हे द्यावंच लागतं. पण भाषण देत असताना हे तितकंच खरंय, मग त्या विषयावर तिथे त्याला संबोधून बोलायचं म्हटल्यानंतर एक काहीतरी सहयोग म्हणून, एड म्हणून ते आम्हाला काहीतरी वाचावंच लागतं. निदान जो चांगला राजकारणी असेल, समजदार असेल, तो ते वाचतोच की ज्या विषयावरती मला बोलायला जायचंय त्याचं थोडंसं तरी मला ज्ञान हवं म्हणून आम्ही वाचतो. काही वेळेला असं होतं, आपण म्हणतो की मनाचा आनंद हवा, पण आता आम्हाला ते मनाचा आनंद विनंद फार कमी वेळ मिळतो. सगळेजण माना डोलावतात, फार कमी वेळ मिळतो. माझ्यासारखी तर मी खरंच सांगते, असं म्हणते की जेव्हा मी इंदोरला असते ना, म्हणजे माझ्या लोकसभा क्षेत्रात असते, त्यावेळेला मी अडाणी असते, वेळच नसतो. कारण नाली गटर पासून प्रत्येक काम, इतकंच नाही माझी मुलगी नांदायची नाही, तिला नांदायला जायचं नाही, इथपासून सुद्धा आम्हाला समस्या सोडवाव्या लागतात, पाहावं लागतं. त्यामुळे आम्ही अडाणी असतो. पण आम्ही दिल्लीला गेलो की मग आम्ही शिकलेले होतो लगेच. मग मात्र आम्ही शोधायला लागतो की आम्हाला या विषयावर बोलायचंय, काय बोलायचंय, काय नाही. आणि तुम्हाला सांगते, गीते साहेब म्हणतात ते खरोखर अगदी खरंय की आम्ही भाग्यवान लोक आहोत. पार्लमेंटची लायब्ररी ही जगातली एक उत्कृष्ट लायब्ररी आहे, एक उत्कृष्ट. तिथे काय नाही असं नाही. इतकंच नव्हे तर आम्हाला ही पण सवलत असते की पार्लमेंट मेंबर्सनी जर काही शिफारसी केल्या पुस्तकांच्या, तर 4 दिवसाच्या आतात लगेच ती पुस्तकं मागवली जातात. मला आठवते एकदा विद्याधर गोखले माझ्याबरोबर खासदार होते आणि सुरुवातीला ते पहिल्यांदा मला म्हणायचे, काय सुमित्राताई कुठे फसलो आपण, हे काय आपलं क्षेत्र नाही आहे. मी त्यांना म्हटलं, नाही आहे का, नाही आहे, आपण लोकांची कामं करू हे तर आहेच, पण म्हटलं इथे पार्लमेंटमध्ये मी आल्यानंतर सुरुवातीला जे काम केलं, मी पार्लमेंटची लायब्ररी पाहायला जायची, धुंडाळायला जायची. आणि मग त्याच्यातून मला माहिती कळली की आपण जर सुचवली तर ती पुस्तकं इथे विकत पण घेतली जातात, ठेवली पण जातात. मी त्याचा एवढा तर नक्कीच उपयोग केला. मला म्हणून जी जी चांगली पुस्तकं माहिती होती ती इथे आहेत का नाही हे पाहिलं आणि मी लगेच पुस्तकांची एक यादी देत असते. म्हणे असं होतं का? म्हटलं हो बिलकुल होतं, आपण करू शकतो, आपण एवढं एक चांगलं काम तर करूच शकतो. तर ते कुठेतरी वाचलेलं आहे आणि म्हणून त्याचा उपयोग होतो. लहानपणापासून वाचलं तर सगळंच. आणि प्रत्येकाने जसं आत्ता इथे सांगितलं, खरोखर वाचनामध्ये प्रदीप्ती सांगितलं, ठिणगी प्रमोदनी सांगितलं, कुठेतरी एक ठिणगी पडतेच तुमच्या मनामध्ये आणि मग त्या ठिणगीचा वणवा चांगल्यासाठी होतो. जो संस्कार होतो मनावरती हा कुठेतरी चांगल्यासाठीच होतो. त्याच्यातून आपण काहीतरी चांगलं निर्माण करू शकतो. माझ्या वाचनात आलं, एक होता कारवर, वीणा गव्हाणकरांचं पुस्तक आहे. आपणही पुष्कळांनी वाचलं असाल, मला माहिती नाही आपण वाचलं असाल, मी खरं ते सांगते. आणि ते वाचून ठेवलंही असाल, नसेल तर सुनीलजी जरूर वाचा, तुम्ही खूप छान काम करता. काम करणाऱ्या माणसाला तर अतिशय उत्तम, सामाजिक काम करणाऱ्या माणसाला कसं समाजात काम करायचं, वैज्ञानिकांनी वाचावं, हिंदुस्थानमधल्या सामाजिक काम करणाऱ्यांनी वाचावं, राजकीय नेत्यांनी पण वाचावं, असं उत्तम पुस्तक. पण त्याचा उपयोगही करता आला पाहिजे. आम्ही काय वाचतो आणि जसं त्यांनी सांगितलं, काय वाचतो, का वाचतो आणि मग आम्ही काय वागतो, आम्ही त्याचा उपयोग कसा करतो. तर हे एक होता कारवर, त्याचं हिंदी पण रूपांतर झालेलं मला कळलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मला जो कोणी भेटतो त्याला मी ते पुस्तक प्रेझेंट म्हणून देते की हे पुस्तक वाचा, एकदा तरी वाचा. छोटंसं पुस्तक आहे, आपण कसं वागावं, आपला विचार लोकांपर्यंत कसा पोचवायचा. अगर आपल्याकडली शेती जी आहे ही शेती खराब होते, आजकालपासून दुष्काळाच्या गोष्टी आपण ऐकतो. मग हा दुष्काळ जर आपल्या इथला नाहीसा सुद्धा करायचा असेल तर कसं आपल्याला काम केलं पाहिजे. गावामध्ये जाऊन सुद्धा शास्त्रज्ञांनी नुसतं तिथे परीक्षण करत न बसण्यापेक्षा गावागावात कसं गेलं पाहिजे आपली गाडी घेऊन, हे तो कारवर जर तुम्ही वाचलात तर मला असं वाटतं खूप त्याचा फायदा. म्हणून असंही नाही चालत, आम्ही सुद्धा वाचतो.
पण ते वाचत असताना आम्ही हा विचार करतो, कुठेतरी आपल्या मनावरती त्या संस्कार त्या वाचनाचा होत असतो. आणि तो जो संस्कार होतो की मी काय देऊ शकते. कारण राजकारणी तुम्ही आम्हाला बोलावले, मला वाटतं कदाचित परीक्षा करायला बोलावलं की बघू तर खरी हे लोक काही वाचतात की नाही, यांना काही समजतं की नाही. असंही नसतं, वाचत असतो. काही वेळेला असं असतं की आता मी प्लेनमध्ये प्रवास करते ना, विमानाने, त्याची एक गंमत सांगते. सुरुवातीला मला कळायचं नाही हो. जेव्हा आपण ट्रेनमध्ये जातो ना तटकरे साहेब, त्या ट्रेनमध्ये सगळे एकमेकांशी गप्पा पण करतात, एकमेकांचा डबा शेअर करतात, सगळं करतो. आणि पहिल्यांदा मी जेव्हा विमानात बसले, मला कळेना, बसल्याबरोबर त्यांनी ते फासन सीट बेल्ट म्हटल्यावर कमरेचा पट्टा तो बांधतात, पण काय गळ्याला पट्टा बांधतात का काय कुणास ठाऊक, कोणी कुणाशी बोलत म्हणून नाही. आणि मग करायचं काय, ते एखादं काहीतरी चांगलं असं इंग्लिश वरती हे असलेलं पुस्तक घेऊन प्रत्येक जण वाचायला लागतो. आता जास्तीत जास्त काहीतरी लॅपटॉपवर करायला. ही पण एक संस्कृती पाहिली. त्यामुळे विमानात पण आता दाखवता आलं पाहिजे आम्ही पण वाचतो म्हणून. पण एखादं पुस्तक कधी कधी बरोबर ठेवतो, हा आम्हाला पण वाचता येतं बरं का, आम्ही राजकारणी काय असे नाहीये. पण नंतर एक आणखीन गोष्टही कळली की नुसतं दाखवायलाच नाही, खरोखर असं होतं की जो वेळ मिळत नाही तर त्या वेळेचा सुद्धा हा एक चांगला उपयोग करून घेता येतं. म्हणून एखादं चांगलं पुस्तक वाचायचं झालं तर विमानामध्ये सुद्धा किंवा प्रवासामध्ये सुद्धा बसून आम्ही ते हातामध्ये आलं की ते वाचत असतो. आणि म्हणून हे जेव्हा वाचतो त्या वाचनाची, प्रमोदनी जसं सांगितलं की जर आपल्याला हे माहिती असेल राजकारणामध्ये लोकांची मनं, तटकरे तुम्ही खरंच उत्तम, तुमचं म्हणणंच आहे की वाचायची म्हणजे काय अगदी मोठे ग्रंथ वाचायची गरज नाही, पण मनापासून. स्वतः ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, त्यांनी कुठेही नाही सांगितलं की ज्ञानेश्वरीची 12 पारायण करा का 16 पारायण करा म्हणजे मग काही होईल. ज्ञानेश्वरांनी सांगितले एक तरी ओवी अनुभवावी. मग ही अनुभव काय असतं, जेव्हा आपण लोक समाजात वावरत असतो, लोकांमध्ये मिसळत असतो, लोकांची मनं पाहत असतो, इतिहास भूगोल याचं ज्ञान पुस्तकातूनही घेतलेलं असतं आणि लोकांशी भेटत असताना सुद्धा घेतलेलं असतं. मोठी चरित्र वाचतो, वाचली मी पण, काय त्याचा उपयोग. विवेकानंदांचं चरित्र वाचलं, समर्थ रामदासांचं चरित्र वाचलं, रामायण तर वाचलं. आणि एक गोष्ट लक्षात आली की जर नेता व्हायचं असेल, नेतृत्व करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या देशाला समजून घेणं आवश्यक आहे. जेवढी म्हणून मोठी माणसं होऊन गेली, जर आपण त्यांची चरित्र वाचली तर ही सगळी मोठी माणसं कुठेतरी देश आणि पर्यटन देशामध्ये त्यांनी केले, फिरलेत, पायी फिरलेत, त्यांनी गावागावातल्या गोष्टी जाणून घेतल्यात, लोकांची मनं जाणून घेतले, माझ्या देशाचा इतिहास, माझ्या देशाचा भूगोल हे सगळं कुठेतरी समजून घेतलंय आणि ते समजून घेतल्यानंतर काम केलंय. आणि म्हणून आज त्यांचं काम कुठेतरी अजर अमर असं होऊन राहिलंय. आणि त्यामुळे वाचन ते जे वाचलं तर कुठे त्याची ठिणगी ही पडतच असते. हे खरंच तुम्ही म्हटलं, ते अगदी बरोबर म्हटलं. उषाताईंनी सांगितलं सृजनात्मकता, खरंच सृजनात्मकता येते वाचनाने. काय वाचतो आम्ही, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जरी आम्ही वाचल्या, आम्ही कविता वाचतो. कविता वाचत असताना दोन भिन्न प्रकारच्या कविता समोर येतात आणि त्याच्यातून मग आजचं स्त्री जीवन कुठेतरी समजायला लागतं, त्याच्यावरती कुठेतरी आम्ही विचार करायला लागतो. मला आठवतं काही वर्षापूर्वी आम्ही वाचलं मंगेश पाडगावकरांची चिवतई चिवतई दार उघड. अगं तू कवाड उघडलं नाहीस म्हणून काही उजाडायचं राहत नाही वगैरे वगैरे. त्यांची ती जी सगळी कविता आहे त्यातून कुठेतरी असं मिळालं काहीतरी की खरंच आहे, बाहेर पडलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, जग पाहिलं पाहिजे, जगामध्ये काय चाललंय हे स्त्रीनी पण पाहिलं पाहिजे. आपलंच म्हणून एक छोटंसं विश्व करून चालणार नाही. पण हे सगळं वाचत असताना एखाद्या सामान्य स्त्रीला कोपऱ्यात बसलेल्या सुद्धा आज तिला कुठे भय वाटतंय हे सुद्धा वाचनात आलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा कांचनताईंचं एक पुस्तक माझ्या हातात आलं, कांचन पाडगावकर बीडच्या आहेत त्या साध्या,
आणि त्यांचं एक पुस्तक हातात आलं. त्यांनी स्त्रीवरती ज्या कविता केल्या आहेत, त्यांनी लिहिलंय, चिमणे चिमणे दार उघड, कावळ्याच्या हाकेला ओ देण्याचे दिवस चिमणीबाई संपलेत ग आता. आणि मग त्या म्हणतात, आपल्या घराचीच सुरक्षा, आपल्या घरट्याचीच सुरक्षा संपून गेलीये ग आता. त्याच वेळेला त्या दुसऱ्या कवितेत म्हणतात, तशी ती शिकलेली काना मात्रा वेलांटी कुठे द्यायची ह्याचे चांगलेच ज्ञान तिला, पण संसारातली काना मात्रा वेलांटी बद्दल त्याने तिला कधीच विचारलं नाही. म्हणून असं वाटतं की मी बाहेर पडले, मी चिवताई दार उघड म्हटल्यानंतर बाहेर आले, बाहेरचं विश्व पाहिले, कुठेतरी लढायला शिकले, पण माझ्या बरोबरीचीच दुसरी कोणी चिवताई, आज तिची अवस्था काय आहे? तिला दार उघडायला भीती वाटतेय, ती आपल्याच घरट्यात सुरक्षित नाहीये. मग ह्याचा विचार कुणी करायचा? मलाच करावा लागेल. म्हणून मी जेव्हा वाचते, ही कविता वाचते, ही पण कविता वाचते, आणि मग ह्याच्यातून मार्ग काढायचा कुठेतरी प्रयत्न मी करत असते. राजकारणी लोक जेव्हा आम्ही वाचतो ना, तेव्हा नुसतं साहित्य म्हणून ते वाचत नाही. साहित्य तर आहे, त्याचा कुठेतरी मनावर संस्कार पण आहे, पण तो संस्कार असताना आजूबाजूचं जग आम्ही पाहत असतो, बारीक बारीक गोष्टीतून. अर्थात हे सगळं बघत असताना सुद्धा कुठेतरी कुणाच्या तरी ग्रंथ वाचनातूनच आम्ही शिकतो. तुलसी रामायण वाचायच्या आधी, कारण आमच्याकडे तुलसी रामायणाचं फार महत्व आहे. हिंदी समाजात तुम्ही गेलात आणि तुम्हाला तुलसी रामायण माहीत नाही म्हटलं तर फार कठीण होतं. पण म्हणून वाचलं असंही नाही, पण तुलसी रामायण वाचायच्या आधी तुलसीदासाला रामायण लिहावंसं का वाटलं? त्याने केलेला जो समाजाचा अभ्यास होता तो त्याच्या मागे कुठेतरी होता. त्याचं जो संबंध चरित्र आपण तुलसीदासाचं वाचलं, त्याची पत्नी तर त्याच्या मागे होतीच, की जिने त्याला सांगितलं. आपण म्हणतो तुलसीदास गेला आणि मृत सापावर चढून गेला, बायकोला भेटायला गेला, खूप अंधारलेली रात्र, पाऊस पडत, आपण एवढ्या गोष्टीतूनच थांबतो. पण त्याच्या पुढे त्या स्त्रीने त्याला जे सांगितले, अस्ति चर्ममय देह मम तामे ऐसी प्रीत, ऐसी जो श्री राम महम होती न तो भोवीत, हे तिने तुलसीदासाला सांगितले. आणि मग तो जेव्हा काहीतरी विचार करून घराच्या बाहेर पडलाय, समाजाची परिस्थिती पाहिले, तुम्ही वाचा कधी त्याचं चरित्र, जरी हिंदी असलं तरी, त्याच्यात तेव्हा असं लक्षात येतं की तुलसीदास जेव्हा फिरतोय आणि फिरता फिरता दमून थकून एका देवळाशी बसलाय, देवळात जाऊन देवळाच्या खांबाशी बसलाय रामाच्या तिथे, आणि देवळाच्या खांबाशी दमून थकून बसलेला असतानाच दोन राजपूत सरदार येतात, ते घंटी वाजवून देवाचं दर्शन घेतात ते, आणि मग एक दुसऱ्याला विचारतात, कुठे निघालास बाबा? त्यातला एक त्याला सांगतोय दिल्लीला जातोय. दिल्लीला कशाला जातोय? तर दिल्लीला जातोय म्हणे कारण माझी छोटीशी ढाणी आहे, माझं छोटंसं राज्य आहे, आणि होऊ शकतं बादशाह कधीही आक्रमण करेल, सांगता येत नाही. मी गोष्टी करायला चाललोय, माझी बहीण जर बादशाला देऊन माझं जर राज्य वाचणार असेल तर मी प्रयत्न करायला चाललोय. तुलसीदास हलून निघाला. हे काय चाललंय? एका सीतेवरून रामायण झालं, एवढी मोठी लढाई झाली, आणि आज माझ्या या देशात हे काय चाललंय? अशा अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात दिसतील, आणि त्याच्यातून कुठेतरी तुलसी रामायण हे घडलं गेलं. आपण जर समाजात डोळे, मला त्याच्यातून कुठेतरी वाटलं की मी नुसतंच समाजात जाऊन चालणार नाही, आणि म्हणून जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी मी सुद्धा निरीक्षण करायला शिकले, वाचनातून हे शिकले. माझ्या एक गोष्ट लक्षात, पुष्कळ वेळा मला लोक विचारतात, सुमित्राताई तुम्ही फार स्त्रियांची बाजू घेऊन बोलता, तुम्ही फार सारखं म्हणता की स्त्रीला हे मिळालं पाहिजे, स्त्रीला असं स्थान मिळालं पाहिजे, का हो म्हणता? एवढं काय म्हणे स्त्री? म्हटलं हो आहे, त्याच्या पाठीमागे खूप मोठी सायकोलॉजी आहे. मी सायकोलॉजीची स्टुडंट पण आहे. त्याच्या पाठीमागे अशी एक सायकोलॉजी आहे. म्हटलं तुम्ही निरीक्षण करा कधी, आणि मी तुम्हाला सगळ्यांना, आता इथे साहित्यिक पण आहेत, साहित्यप्रेमी आहेत, पत्रकार आहेत, म्हटलं निरीक्षण करा. मी केलं ते, कदाचित तुलसीदासाला वाचून केलं असेल. मंदिरामध्ये जा, रागावू नका तुम्ही सगळे चारी बसलेले पुरुष. मंदिरामध्ये गेल्यानंतर मी नेहमी गोष्ट सांगते की मी हे बारकाईने पाहिलं.
मंदिरामध्ये रांग लागलेली असते, आजकाल चांगली असते, वेगळी, स्त्रीची वेगळी, पुरुषांची वेगळी. आणि मंदिराचा जो पुजारी आहे तो प्रसाद हातावरती ठेवतो. ज्या वेळेला तो प्रसाद हातावरती ठेवतो, पुरुषाच्या हातावर प्रसाद ठेवल्यावर ते खातात, तटकरी साहेब तोंडात टाकतात, असा असा हात कुठे पुसतात आणि बाहेर पडतात. पण उषाताईंच्या हातात जर प्रसाद ठेवला गेला तर उषाताई शहरातल्या आहेत म्हणून आपल्या पर्समध्ये रुमाल शोधतात. एखादी गावातली जर कोणी स्त्री असेल तर ती आपल्या पदराला तो प्रसाद बांधते आणि घरी घेऊन जाते. घरी घेऊन सगळ्यांना थोडा थोडा हातावर ठेवून उरलेला मग स्वतःच्या तोंडात. ही स्त्रीची मानसिकता आहे. हीच स्त्री मजूर आणि पुरुष मजूर या दोघांची मानसिकता तीच आहे की आठवड्याची मजुरी मिळाल्यानंतर ती मोजत असताना ती गृहिणी, स्त्री मधली गृहिणी विचार करते की ह्याच्यातनं मी कितीचं तेल घरी नेऊ, कितीचं काय नेऊ, मग वाचतील की नाही, पोराची फी भरायला काही मिळेल की नाही. आणि पुरुषाच्या हातावर तटकरे साहेब वाई नसो का नसो, आम्हाला पैसा पाहिजे, राजस्व पाहिजे, राजस्वच म्हणता ना. त्यामुळे सरकार बंदी ठेवू नये इच्छित आणि म्हणून पुरुषाचे पाय आपोआपच, आमच्या तिकडे अद्दा पव्वा म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला नाही माहिती आहे ना, त्या अद्या पव्याच्या गुत्त्याकडे पुरुषाचे पाय जातात. मजुरी पूर्णपणे स्त्रीची घरी जाते, उरली तर तो सुद्धा मग येतो आणि मारून ती काढून घेतो. आणि म्हणून जे स्त्रीला अधिकार हवेत, मी नेहमी सांगते या दोन गोष्टींचं मी निरीक्षण केलंय, मी पाहिलंय. पण नुसतं असं सुद्धा म्हणून चालणार नाही. आपली समजही वाढणं आवश्यक आहे. आणि म्हणून गीते साहेबांनी सुद्धा जे सांगितलं, मी प्रत्येकाचं भाषण मी खरोखरच शांतपणाने ऐकतही होते, वाचतही होते, लिहितही होते की वाचायचं कशाला, गाडी रुळावर यावी म्हणून. खरंच बरोबर आहे तुमचं. साहित्य, आणि म्हणून साहित्यकारांनी सुद्धा हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. साहित्याचं सृजन करत असताना होतं पुष्कळ वेळा, आमच्या लहानपणी सुद्धा फडके खांडेकर हा विवाद त्यावेळेलाही चालायचा की कसं लिहावं, मनाच्या आनंदासाठी लिहायचं का समाजासाठी लिहायचं वगैरे वगैरे, अनेक प्रकारचे वाद त्याही वेळेला चालत होते. पण मी खरंच सांगते की त्यावेळी वाचलेलं दोन ढग ही छोटीशी लघुकथा आजही कुठेतरी मनामध्ये घर करून आहे. त्याच्याच जोडीने अटलजींची कविता मनामध्ये घर करून आहे की वामनाचे 3 पाय, त्या सांगतात की त्याने 3 पायामध्ये संपूर्ण पृथ्वी आकाश पाताळ व्यापलं, पण 1 पाय जमिनीवरचा सोडला नाही. नेत्यांनी हे लक्षात ठेवायचे. तसंच त्याच्यात आहे, त्या 2 ढगांमधला जो काळा ढग आहे तो कुठेतरी माझ्या मनात असतो की लोकांच्या या जाणीवा नेणीवा, लोकांची तुमच्याबद्दल असलेली अपेक्षा, लोक तुमच्याकडे पाहतात, ह्या सगळ्या जबाबदारीची जाणीव तुमच्या मनामध्ये ठेवून कुठेतरी त्या ओझ्यानी जड राहा. हलके बनू नका की मी कोणीतरी मोठा नेता बनलो, वरवर जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. कुठेतरी 1 पाय तुमचा जमिनीला असलाच पाहिजे. 7 वेळा निवडून येण्याचं हेच कारण आहे म्हटलं तरी चालेल की 2 ढग ही लघुकथा आजही कुठेतरी मनात आहे की मला काय राहायचंय जीवनामध्ये, मला कसं वागायचंय जीवनामध्ये, मला जर आमचं संरक्षण खातं कसं चालतं, तिथलं काम कसं चालतं. मी जर एक खासदार आहे तर मी नेमकं म्हणेन की तिथे सीमेवरती असलेले आमचे वेगवेगळ्या प्रकारचे, केवळ रक्षण करणारे बंदूकधारीच नाही, अहो तिथे रस्ते बांधणारे सुद्धा आमचे इंजिनियर आहेत. मग मी रारंग ढांग वाचलं प्रभाकर पेंढारकरांचं, किती कष्टाने रस्ते बांधले जातात ते. आणि मग म्हटलं की आमच्या देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी हे वाचलं पाहिजे की जेव्हा खरेदी करताना हे लक्षात ठेवायचे मला की तिथे काम करणारा प्रत्येक मनुष्य कसा देशभक्तीने, मग तो रस्ते बांधणारा असो, तो तिथल्या महे वाहून देणारा असो, तो जेवण बनवणारा असो, कूक असो त्यांचा, सेनांचा, प्रत्येक जण कसं आपलं काम करते की मी या देशाचा एक सैनिक असं करून अत्यंत कठीण परिस्थितीत तो लढतोय. पण त्याच्यासाठी हे तितकंच खरं, अशा प्रकारची पुस्तकं सुद्धा वाचनात आली पाहिजे. मी वाचली आणि त्यामुळे कुठेतरी
सतत मनामध्ये ते भाव येत गेलं. मी काय वाचते हेही महत्वाचं आहे, का वाचते हे तर तुम्हाला सांगितलंच. त्यामुळे नुसतं मनाचा आनंद म्हणून नाही, तर कुठेतरी हे भाव मनामध्ये टिकून देण्यासाठी. आणि मग आज आपण म्हणतो, वारकरी पंथाची पण गोष्ट केली कोणीतरी. आमचे श्रीनिवास पाटलांनी पोटापुरतं देई विठ्ठला म्हटलं. आणि मग असं काहीतरी वाचत असताना मी मनात म्हणते, पण त्यावेळेला श्रीनिवासराव एक पण लक्षात ठेवायला हवं मनात, पोटापुरतं देई विठ्ठला, पण माझं पोट किती मोठं ठेवायचं आहे. आजकाल ते पण एक महत्वाचं झालंय. वरवर शब्द लक्षात ठेवून चालणार नाहीत. म्हणजे वाचत असताना त्यातला भाव लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यातला भाव मनात घेऊन त्या भावानी ते वाचलं गेलं पाहिजे, तर कुठेतरी त्याचा मनावरती परिणाम होणार आहे, त्याच्यातनं माझं जीवन घडणार आहे. आजकाल खरोखरच राजकारण खरंच वाईट झालंय काही बाबतीत असं वाटतं. अहो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी असं म्हणतो, जो तो आपली वोट बँक बनवू पाहतोय. देवाला सुद्धा वाटायला आम्ही कमी केलं नाहीये. आमच्या तिकडे मी ज्या ज्या वेळेला जाते तर म्हटलं, अरे वाल्मिकी समाजानेच वाल्मिकी उत्सव मनवला पाहिजे, कोणी सांगितलं तुम्हाला? किंवा आता तर आणखीन एक पुढे गंमत सांगते. आमच्या तिकडे चालतं, श्रीकृष्ण जन्माष्टमी जेव्हा येते तेव्हा यादव समाजाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे मोठे मोठे फोटो लागतात. जणू काही दिला श्रीकृष्ण त्यांना आंदण दिला कोणी. नाही हो, असं नाहीये. या लोकांनी फार मोठी काम केली. मला ते परशुरामावरून कोणावर टीका नाही करायची, पण अरे परशुरामानी, मी तर नेहमी म्हणत असते आणि मी निशिकांत जोशीला काल म्हटलं, माझ्या मनातलं लिहिलं. मी हे तर पुष्कळ वेळा बोलते की मोठ्या मोठ्या इंजिनियर्सना तुम्हाला वाटतंय की आम्ही आज रेक्लेमेशन केलं, समुद्र मागे हटवला मुंबईला आणि मोठ्या बिल्डिंग बांधल्या, पण परशुरामानी त्यावेळेला रेक्लेमेशन करून दाखवलंय. हो, पण ते समाजासाठी केलं, दिली जागा. परशुरामानी केलं असेल, आपण म्हणतोय क्षत्रिय, पण क्षत्रियाला म्हणून मारलं नाहीये. जर आपण नीटपणाने इतिहास वाचला तर वेन राजाला सुद्धा त्यावेळेचे जे कोणी धर्मरक्षक होते त्यांनी हाताला धरून सिंहासनावरून खाली उतरवलेलं आहे. त्यावेळेला हे होत होतं. जेव्हा राजा राज्यावरती बसत असे त्यावेळेला वाचा रामायण शांतपणाने, तर असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये की राजा म्हणत असे हातामध्ये राजदंड घेऊन की अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी. आणि ज्या वेळेला राजा असं म्हणत असे त्याच वेळेला धर्मगुरू त्याच्या शेजारी उभा राहत असे आणि त्याला म्हणत असे, राजा धर्मदंड हातामध्ये घेत असे आणि म्हणत असे, राजा धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी, तुला धर्म. आणि हा धर्म म्हणजे कुठला पंथ नाहीये. हो, आम्ही परत तेच विसरतोय कुठेतरी. तेव्हा धर्म आणि हा समाज धर्म आहे. या समाजाचं म्हणून रक्षण करणारा कोणी आहे, इथल्या चाली रीती संस्कृती याचं पालन करणारा म्हणून पण एक असा उच्च समाज आहे. त्याला जात पात काही नाहीये. वसिष्ठ आपण म्हणतो ना, ऋषीचं कुळ नदीचं मूळ शोधू नका. हो, असं आपणच म्हणतो. जात पात नाहीये, पण त्यांनी समाजासाठी जीवन दिले. आणि अशी जे एक लोक आहेत ते तुला दंड करू शकतात. आणि म्हणून आपण परशुरामाचं चरित्र जर पाहिलं तर परशुराम काही राजगादीवर बसलेला नाहीये. ते अशा प्रकारे जर कोणी उन्मत्त झाला असेल त्याला शिक्षा करून मग आता हे राज्य तुमचं, मी चाललो तपश्चर्या करायला. हे जे भाव आहे, हा भाव लक्षात घ्या. आम्ही घेत नाहीये कारण आम्हाला, माफ करा, मला राजकारण खरंच वाईट झालंय. मतं पाहिजेत, वोट पाहिजे, म्हणून आम्ही वाटतोय समाजाला छोट्या छोट्या. मला एकदा खरंच खूप वाईट वाटलं. मला काही वेळेला आहे ना, मी इंदोरला गेले याचा खूप आनंद होतो. मला रागावू नका, हे माझं माहेर आहे. मला माहेरांनी खूप दिलंय. मी जर इथे ते 15 वर्ष वाचनात घालवली नसती ना, तर खरंच आज इतकं प्रगल्भ कुठेतरी माझं जे मला वाटतंय मनाला, माझं मन झालं नसतं. जरूर वाचलं, समजलं, जाणलं. वडिलांनी आम्हाला प्रत्येक येणाऱ्या उत्तम वक्त्याचं व्याख्यान ऐकायला पाठवलं. इथेच राहून मी तेही पाहिलं की जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालली होती
तर ज्यांनी लिहिलं की चव्हाणांच्या नावातला च कशाला म्हणता म्हणे, महाराष्ट्र झालाच पाहिजे काय, च कशाला, च काढला तर म्हणे त्यांनी लगेच उत्तर जे दिलं होतं. पण त्याच वेळेला नंतर हेही लिहिलं गेलं, ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून गेले तर मथळा हा होता की सह्याद्री हिमालयाच्या हाकेला धावून गेला. दोन्ही बाजू आहेत हो. आम्हाला काय घ्यायचंय, आम्हाला काय समजायचंय. आणि म्हणून ज्या वेळेला मी तो अभंग ऐकते, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अहो त्याला किती आनंद मनापासून आहे हो, की नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. असं तो म्हणतोय की मी बाहेर उभा राहूनच मी तो आनंद घेतोय, मला दिसतोय इथून पांडुरंग, याच्यातच मला आनंद आहे. असं त्याचा इतका मनापासून आनंद आहे. आणि नाथही कसे आहे तर ते गाढवाला गंगा पाजणारे नाथ आहेत हो. ह्या गोष्टी आम्ही लक्षातच घेत नाही आणि आम्ही म्हणतो का हा अभंग नाही वाजवला पाहिजे कारण त्याच्यात काहीतरी जातीगत उच्चार आहे, उंबरट्याची कैसे सेऊ वगैरे वगैरे, नाही वाजवायचा. अहो नाही हो, तो भाव लक्षात घ्या. हे भाव जर आमच्या मनातले कुठे गेले, साहित्याला हेच काम करायचे, भाव जागवायचे. आणि म्हणून मला आठवतं, मला आता त्या पुस्तकाचं नाव नाही आठवते, पण आंबेडकरांच्या जीवनावरती एक छोटंसं पुस्तक कोणीतरी लिहिलंय, तुम्हाला आठवत असेल तर पहा. पुस्तक आंबेडकरांच्या जीवनावरती नाही आहे, पण प्रत्येक नेत्याने त्याला समजावं असं पण आहे की एक कोणीतरी अतिशय म्हणजे खालच्या जातीतला असा, शिकलेला सुद्धा नाही, पण तो आंबेडकर भक्त आहे आणि हे भगवान मानतोय, देव मानतोय त्यांना, आणि हे आमच्यासाठी खूप काहीतरी करतात आहे असा कुठेतरी मनात भाव आहे, देवासारखी पूजा करतोय असा तो मनुष्य. मला पुस्तक नाही आठवत, पण तो असं रस्त्याच्या बाजूला बसून चपला शिवण्याचं काम करतोय, चांबारकी करतोय, पण आंबेडकरांबद्दल अतिशय भक्ती. आणि एक दिवशी तिथून आंबेडकर जातात आहे, त्यावेळेला आंबेडकर कदाचित अजून इतके मोठे बनले नव्हते, लोकांच्या मनातही जरी ते बॅरिस्टर होऊन आले तरी तो भाव काय होता आम्हालाही माहिती आहे, कसं लोकांनी वागणूक दिली. आणि आंबेडकर जात असताना आंबेडकरांना तहान लागली असं त्याच्यात लिहिलंय. तहान लागली, त्यांनी गाडी थांबवली, तिथल्या हॉटेलात पाठवलं ड्रायव्हरला की जा रे बाबा पाणी घेऊन ये प्यायला. हा सगळं बघतोय, त्याला कोणीतरी सांगितलं की अरे बाबासाहेब चाललेत, आणि तो ते ड्रायव्हर तिथे जातोय, ड्रायव्हरला तो हॉटेलवाला विचारतोय कुणाला पाणी पाहिजे. आंबेडकरांना पाणी पाहिजे म्हटल्यानंतर पाणी दिलेलं नाहीये. आणि हे तो सगळा मनुष्य तिथे, आणि माझ्या बाबासाहेबांना प्यायला पाणी पाहिजे, तो धावत आपल्या घरी जातो, बायकोला सांगतो लवकर पाणी दे, बाबासाहेबांना तहान लागली आहे, हॉटेलवाला पाणी देत नाहीये. धावत धावत पाणी घेऊन येतो, पण तेवढ्यात काय होतं, गाडी पुढे निघून जाते तशीच, की ते म्हणतात नाही पाणी तर नाही, पुढे बघू. आणि ते त्याच्या मनात इतकं लागून राहतं की त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की मग तो म्हणतो नाही, बाबासाहेबात पाणी न पिता गेले, सगळं काम सोडून देतो आणि तिथे पाण्याचं मडकं घेऊन बसतो की नाही बाबासाहेब येतील आणि मी त्यांना पाणी पाजेन. लोकांना पाणी पाजत राहतो, नंतर जेवण्या खाण्याची कशाची शुद्ध नाही. आणि हे असं अनेकानेक दिवस चालत राहतं, असा वाळून जातो, कारण आमदानीचं काही साधन नाही. बायको त्याला म्हणते अहो काय वेडेपणा चालवलाय. नाही नाही, परत जर बाबासाहेब आले तर, मी घरापर्यंत धावत आलो तेवढ्यात गाडी निघून गेली, मग परत त्यांना पाणी कोण पाजणार जे इथे थांबलेत. हा भाव आहे, ही भक्ती आहे. पुढे आणखी नाही ती कादंबरी सगळी लिहिलेली छोटी, पण मी त्याच्यातनं एकच घेते, गीतेसाहेब माझ्यासारखी बाई जेव्हा ही पुस्तक वाचते ना, तेव्हा मी एकच भाव त्याच्यातून घेते की नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की असा भाव ठेवणारे कार्यकर्ता असतात. मी आज जर नेता झालोय, मी जर कोणी मोठा झालोय, मी जर लाखो मतांनी निवडून आलोय, तर त्याच्या मागे असे काम करणारे नक्कीच कोणीतरी 5-15 कार्यकर्ता आहेत. मला त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचंय, मला त्यांच्यासाठी चांगलं राहायचंय, मला त्यांच्या भावना कुठेतरी जपायच्या आहेत. आणि म्हणून माझं जीवन कसं असलं पाहिजे. आज जे सगळं आपण म्हणतो राजकारण वाईट झालंय, मला त्याच्याबद्दल नाही बोलायचंय. मी एवढंच म्हणेन की मी काय आहे, मी मंत्री पण राहिले,
पण मंत्री राहिल्यानंतर सुद्धा कोणी आज माझ्याकडे बोट नाही दाखवू शकत. ह्याच्यातच कुठेतरी माझ्या लहानपणी इथे जे संस्कार झाले लोटीस माचे ते टिकू नयेत, कुठेतरी ते टिकू नयेत. आणि वाचनाचा हा परिणाम आहे. आम्ही काय वाचतो नाही, आम्ही कसं वाचतो, आम्ही ते वाचलेलं कसं लक्षात ठेवतो, आम्ही त्या वाचलेल्यातला काय भाव घेतो. छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी त्यातला कुठला भाव आम्ही उचलतो हे आपण लक्षात ठेवायचे. आणि हे गोष्ट तितकंच खरं आहे की प्रतिमा तयार करण्याचं तुम्ही बिलकुल बरोबर बोललात. हे प्रतिमा तयार करण्याचं काम आम्हाला करायचे. आम्ही कशाला वाचायचे, आम्ही कसले काय घ्यायचे. समाजाचं सुद्धा मन तटकरे तुम्ही पण उत्तम म्हणाला की समाजाचं मन नेत्याला सगळ्यात पहिलं. आणि म्हणून मी म्हटलं त्या छोट्या कार्यकर्त्याचंही मन वाचता आलं पाहिजे, समाजाचं मन वाचता आलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाहीये की समाजाला काय हवंय ते देत राहायचं नाही, त्याला शिकवता पण आलं पाहिजे. तेवढी हिंमत आमच्यात पाहिजे की आज समाजाला काय हवंय. समाजाला कोणचं नेता म्हणजे काय, नियतीच हो नेता. समाजाला वळण लावण्याचं सुद्धा आमचं कुठेतरी काम आहे. त्याच्यासाठी मोठी भाषणं द्यायची गरज नाहीये. माझ्या वागण्यातून सुद्धा मी समाजाला वळण लावू शकते, हा भाव पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगते. जसं मी म्हटलं ना, आम्ही काय वागतो, कसं वागतो, छोट्या छोट्या गोष्टींकडे नेत्याकडे फार लक्ष असतं लोकांचं, बरं का. आणि मी हे शिकत गेले, अनुभवातून शिकत गेले. जसं काही वेळा होतं ना, स्त्री आहे त्यामुळे पहिल्या माझ्याकडे पण की तुम्ही स्वयंपाक करता की नाही, इथपासून मला पत्रकारांनी प्रश्न विचारले. आता जरूर मी त्यांना म्हणते नाही करत, काय म्हणणं आहे, मी स्वयंपाकघरात जात सुद्धा नाही. सकाळी ते सांगत होते ना, कोण नका जाऊ, तर नाही जात मी कधी. पण हे सगळं करून कुटुंब सांभाळून आम्ही पुढे आलोय. एक गंमत सांगते. 2 जीवनातल्या माझ्या गोष्टी अशा आहेत की ते सामान्य माणसांनी सुद्धा, मला पुस्तक तर ते मी वाचली, संस्कार तर झाले, मोठ्या मोठ्या लोकांची चरित्र पण वाचली, घरातून पण संस्कार, संघाचे समितीचे पण संस्कार, राष्ट्रसेविका समितीचे. त्या संस्कारांनी मला जे दिलं की फोटो तो कुठेही येतो. आणि फोटो घेत असताना आम्ही काही कोणी हिरो हिरोईन नाही की आम्ही पोज देऊन फोटो देऊ. आपण जे वागत असतो, बोलत असतो, काही वेळा लक्ष असतं, काही वेळा नसतं आमचं. आणि हे लोक इकडे जे डाव्या बाजूला बसलेले असतात ते तर आम्हाला टिपायला, काही वेळा मला वाटतं ना, ते केशवसुतांची कविता आहे ना, ती थोडी वेगळी करावीशी वाटते. त्यांनी म्हटलंय, आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील तारांगणे. मी आजकाल म्हणते, आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील माध्यमांगणे. मग ते माध्यम कुठलंही असो, हे छापाल काय शेवटी हो तुम्ही. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगते, मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आले, आधी त्याच्या आधी उपमहापौर पण होते, पण जेव्हा लोकसभेत निवडून आले मग फोटो जरा जास्त यायला लागले असतील कदाचित. मी अशीच एका भगिनी मंडळाच्या कार्यक्रमाला गेले होते. आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मला 2-3 जणी भेटल्या. तर त्यातली एक बाई म्हणाली, सुमित्रा, हिंदीमध्ये बोलल्या त्या, पण म्हणे खूप चांगलं वाटतं तुझे फोटो बघताना, खूप फोटो येतात. मला वाटलं वा, या माझा फोटो खूप कौतुकाने, खूप छान वाटतं. म्हटलं अच्छा, तुम्ही पाहिलं का. हां, चांगलं एवढ्यासाठी वाटतं म्हणे फोटोमध्ये सुद्धा तुझा पदर इतका व्यवस्थित असतो, म्हणजे कोण कुठे कसं तुमच्याकडे बघेल. एक दुसरी गोष्ट, कार्यकर्ता कसा बघतो. माझ्याकडे एक जिप्सी होती सुरुवातीला, पुष्कळ वर्ष ती वापरली आणि खरंच जुनी झाली होती. त्या जिप्सीचं हँडल तुटून गेलं होतं एकदा. ग्रामीण क्षेत्रात दौरा होता माझा, आणि मग ते दार उघडताना आतनं कुणाला तरी दुसऱ्या बाजूनी जाऊन उघडावं लागायचं, बाहेरचे हँडल तुटून गेलं होतं. जेव्हा ग्रामीण कार्यकर्ता आजूबाजूला उभे होते, काहीतरी गोष्टी झाल्या, त्यातला एक कार्यकर्ता म्हणाला, ताई अब गाडी बदलो. मला तिकडे ताईच म्हणतात बरं का. ताई गाडी बदलो. म्हटलं हाँ क्या करे ताई, तुम्हारी गरीब है, हैंडल टूट गया, अब ले लूंगी जैसे ही मुझे समय मिलेगा. लगेच एक दूसरा म्हातारा कार्यकर्ता म्हणाला, कोई जरूरत नहीं है, आप ऐसे ही रहो, ईमानदार लोगों की गाड़ी का हैंडल टूटा हुआ तो भी हमको चलेगा. हा भाव आहे. अशाच राहा तुम्ही. गाडीच्या हँडलशी नाही, आम्ही तुमच्या गाडीच्या हँडलकडे बघून नाही तुम्हाला बोट दिले, हा भाव असतो.
हा भाव वाचता आला पाहिजे. मग हा भाव केव्हा वाचता येईल? आम्ही कुठे काही ना काही चांगली पुस्तकं जर वाचली असतील, त्या पुस्तकातले भाव जर आम्हाला समजले असतील, तर कुठे ना कुठे आम्हाला माणसाच्या मनातले भाव सुद्धा वाचता येतील. आणि म्हणून आज हा तुम्ही परिसंवाद इथे ठेवलात. मला आज हेही खूप बरं वाटते. श्रीना पेंडसे खरंच लहानपणी आम्ही त्यांचं रथचक्र वाचत मोठे झालो. आम्ही यमुला, हना आपट्यांच्या यमुला वाचत मोठे झालो. त्यामुळे आज सुद्धा जेव्हा खरंच खूप स्त्रियांची परिस्थिती, आत्ताच गीतेसाहेब म्हणत होते, ताई ग्रामीण क्षेत्रात अजून सुद्धा परिस्थिती वाईट आहे. म्हटलं ग्रामीण नाही, शहरात सुद्धा आहे. तटकरे साहेब, जी महागाई वाढत चालली आहे ना, खरंच आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे. ठीक आहे, जे मिळवतात ते तो पैसा मिळवतो ते आहे, पण खरोखर आज ग्रामीण क्षेत्र किंवा जे सामान्यातला सामान्य, तिकडे मला वाटतं तुम्ही काय तळागाळातले म्हणता काय, जे काही असतील, पण ज्या वेळेला त्या लोकांबद्दल विचारते, मला असं वाटतं बहिणाबाई तेव्हा नुसतं आम्हाला सांगून जरूर गेली की अरे संसार संसार जसा तव्या चुलावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. पण परिस्थिती इतकी वाईट होत चालली आहे तटकरे साहेब की काही दिवसांनी स्त्री असं म्हणेल, आधी हाताला चटके मग चटक्यांची माळ. असं तिचं जीवन होऊ शकतं. कारण नुसते भाकरीचेच चटके नाहीयेत, बाहेरच्या जीवनातलेही चटके तिला सहन करावे लागतात. कारण घरातनं बाहेर येतं पडावंच लागेल. आणि मग असंख्य डोळे तिला पिणार आहेत म्हणते, आणि पितात ते. काय करायचे तिने, कसं वागायचे, कसं वावरायचे, कसे आम्ही आमच्या मुलांना संस्कार देणार आहोत, कसे आम्ही आमच्या मुलांना मोठं करणार आहोत. इंग्रजी शाळा असो की मराठी शाळा असो, किती किती गोष्टींचा विचार करायला पाहिजे की शिक्षणात काय करणार आहोत आपण. त्या दिवशीच मी लोकसभेत बोलतानाच म्हटलं, गीते साहेब होते तिथे, म्हटलं अहो आम्ही गणेशाचा करून मोठे झालो, आता तुम्ही गाढवाचा म्हणून आमच्या मुलांना जर मोठं कराल तर आमची गाढवच होतील ना हो. काय होणार, कसं शिक्षण हवंय, काय हवंय, आम्हाला विचार करायला पाहिजे. पुढची पिढी घडवायची आणि मग त्याच्यासाठी आम्हाला नीती ठरवायची. खरं मोठं काम राजकारणी लोकांचे हे या देशाची नीती ठरवायची. पण त्याच्याही आधी राजकारण असो की समाजकारण असो, समाजातल्या सगळ्या लोकांची नियत ठीक करणं आवश्यक आहे. आणि साहित्यकारांनी ते नियत ठीक करण्याचं काम कुठेतरी करायचंय असं मला वाटतं. सगळ्यांनी आपापल्या परी अतिशय सुंदर विषय मांडलेला आहे. माझ्याकडून खरोखरच काय तुमच्या अपेक्षा असतील मला माहिती नाही, पण एकच गोष्ट खरी आहे, मला जेव्हा जेव्हा विचारलं जातं ताई तुम्ही सगळ्याच विषयावर कसं बोलता, त्यांना मी खरंच एकच उत्तर देते, आमच्या चिपळूणची लोटीसमा आहे ना, तिथे एकदा येऊन बसा, तर सगळ्याची उत्तरं तुम्हाला सापडतील. लहानपणी केलेलं हे वाचन आणि त्याच्यामुळे आता सहाय्यक म्हणून करत असलेलं, आपल्या सगळ्यांना सहाय्यक पुस्तकं खूप आहेत. त्यावेळेला कुसुमाग्रज वाचले. कविता कोणी कशी घ्यावी, सकाळी पण कुसुमाग्रजांचा कवितेचा उल्लेख झाला. लांबते भाषण मला माहिती आहे, पण कुसुमाग्रज म्हणतात प्रेमगीत, पण त्यांनी जे सांगितले, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा. आम्ही सुद्धा राजकारणात आल्यानंतर आम्ही हाच विचार करतोय की अशी प्रखर नीती मूल्य असतील तिथेच आम्ही कुठेतरी काम करू. आम्हाला नाही क्षुद्र राजकारणात, आम्हाला रस नाही, आम्ही ते करणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला काहीही सहन करावं तरी लागेल. आमची 4 शाळा कॉलेज नसली तरी चालतील. कारण माझ्याकडे येणाऱ्या महाराष्ट्रातल्या एका नोकरांनी माझ्याकडे होता, त्याने एकदा माझ्या सुनेला विचारलं की का हो म्हणे बाई वहिनीबाई आपल्या ताई खरंच खासदार आहेत का. तर ती म्हणाली हो. का रे बाबा. मग म्हणे आपलं एक पण कॉलेज नाही, आपलं एक पण शाळा नाही, खरंच खासदार आहेत का. पण त्याला वेड्याला काय माहिती की या ताईनी तो कुसुमाग्रज कुठेतरी रिचवलाय, पचवलाय. आणि आज सुद्धा आपल्या नीती नियमांना कुठे सुद्धा तिलांजली दिलेले नाहीये. त्यामुळे दाहकता सहन करावी लागली तरी सुद्धा कुठेतरी उच्च ध्येयाला बाळगून आहोत. हे कुठेतरी साहित्य पिणं
हे सुद्धा आज जीवनामध्ये आवश्यक आहे. त्याच्यासाठी तशा साहित्याची निर्मिती पण तेवढीच आवश्यक आहे. साहित्य संमेलनामध्ये याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे की ती निर्मिती होते का. राजाश्रयाच्या गोष्टी चालतात, घ्यायलाही काय हरकत नाही. जाता जाता एवढंच सांगेन, फक्त राजाश्रय असला कसा पाहिजे, कारण नाही ते नाही बोलले तरी चूक राहील. मी इंदूरमधून आले आणि इंदूरला आम्ही अहिल्याबाई होळकरांना खूप मानतो, माता म्हणतो आम्ही त्यांना. त्या आहेत महाराष्ट्राच्याच. पण तिथे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी राजनीती केली, ज्या पद्धतीने त्यांनी शासनतंत्र केलं, आणि त्यामुळे राजाश्रय हवा. पण राजाश्रयमध्ये दम किती असला पाहिजे, त्याची दोनच उदाहरणं आम्ही नेहमी देत असतो. अनंत फंदी तुम्हालाही माहिती, अतिशय उत्तम लावणीकार होता. पण जेव्हा अहिल्याबाई होळकरांच्या दरबारी जाऊन त्याने लावणी म्हटली, त्या बाईनी जे त्याला सांगितलं की फंदी, आवाज खूप गोड आहे, भाषा खूप अप्रतिम आहे, लिहिता खूप छान, हे सगळं कुठेतरी त्या परमेश्वराच्या चरणी लावाल तर फंदी स्वतःचं जीवन तर उद्धरालच उद्धराल. जे हजारो लोक तुमचं लावणी उत्तम प्रकारे ऐकत असतात त्यांच्याही जीवनाला मार्ग सापडेल. फंदीजी, जरा याचा विचार करा. आणि त्यांच्या म्हणण्याचा परिणाम झालाय. त्यांच्या नावावर लिहिलेली जी पोथी होती अहिल्यास्तुती, ब्राह्मणांनी लिहून आणली की काहीतरी मिळेल. अहिल्या मातेनी बक्षीस तर दिलंच, पण सांगितलं आधी ही पोथी नर्मदेमध्ये बुडवून ये आणि मग माझ्याकडनं बक्षीस घेऊन जा. माझी स्तुती करू नकोस, त्याची स्तुती कर. राजाश्रय देत असताना हा भाव पाहिजे. साहित्यिकाला सुद्धा राजाश्रय हा मिळालाच पाहिजे, पण त्या राजाश्रय देणाऱ्यांमध्ये ही पण ताकद हवी. माझा उदो उदो नको, समाजासाठी काहीतरी करा, असं लिहा की ज्यांनी समाजाचा उद्धार होईल, समाज वरवर जाईल, हे म्हणण्याची ताकद आमच्यामध्ये आली पाहिजे. आणि ते साहित्यच आणू शकतो, एवढंच म्हणायचं. या परिसंवादातले मान्यवर ज्या ताकदीनं बोलले ते पाहता एक पूर्ण दिवसाचा परिसंवाद खरं तर ठेवायला हवा होता. आम्ही काय वाचतो भोजना अगोदर आणि भोजनानंतर आम्ही का वाचतो. आपण या परिसंवादामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभागी झाला, त्याबद्दल सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर कवी संमेलनाची, निमंत्रित कवी संमेलनाची सूत्र मी डॉक्टर रमा मराठे यांच्याकडे सुपूर्द करतो. त्यानंतर अमृताचा वसा हा कार्यक्रम त्या ठिकाणी बरोबर रात्री 10 वाजता कौशल इनामदार, संगीतकार कौशल इनामदार आणि कमलेश भडगमकर यांच्या सहयोगानं या ठिकाणी आयोजित केला जाईल. डॉक्टर रमा मराठे या मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि अनेक कथा, कविता, कादंबऱ्यांना त्यांना पारितोषिक मिळालेली आहेत. मी या ठिकाणची पुढची सूत्र त्यांच्याकडे प्रदान करतो.